नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिपसाठी अत्यंत उपयुक्त असलेला घटक शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. 1. आदिवासींची छोटी वस्ती पाडा. अचानक आलेला पाहुणा आगंतुक, अगदी क्षुल्लक किमतीचे कवडी मोल, अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा अष्टावधानी, आपल्या विचारांचे प्रतिबिंब दुसऱ्या गोष्टीत पाहणे, आत्मप्रक्षेपण, अरण्याचा राजा वनराज, अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट अनपेक्षित, अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी, अतिशय उंच अत्युच्च, अंग राखून काम करणारा अंगचोर, आपली हकीकत स्वतःच निवेदन करणे आत्मवृत्त, अंगी एखादी कला असणारा कलाकार कलावंत, अनेकांमधून निवडलेले निवडक, अतिशय श्रद्धावान मनुष्य श्रद्धाळू, अचूक गुणकारी असणारे रामबाण, अनेक ठिकाणी हिंडून मिळालेली भिक्षा माधुकरी, आधी जन्मलेला अग्रज, आकाशात गमन करणारा पक्षी खग, आकाशातून ऐकू येणारी वाणी नभोवाणी किंवा आकाशवाणी, आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी, आग विझवणारे यंत्र अग्निशामक यंत्र, आयात निर्यातीवरचा कर जकात, आयुष्याचा प्रवास वाटचाल, आपल्या देशातून माल परदेशात जाणे निर्यात, आई व बाप यांस पत्रात लिहिण्याचा मायना तीर्थरूप, आई बापाशिवाय इतर वडील माणसांना पत्रात लिहिण्याचा मायना तीर्थस्वरूप, आम्रवृक्षाची मंजिरी मोहर, इनाम म्हणून वंश परंपरागत मिळालेली जमीन वतन, इच्छित वस्तू देणारा वृक्ष कल्पतरू किंवा कल्पद्रुम किंवा कल्पवृक्ष, ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक, ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक, उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह धबधबा, उदयाला येत असलेला उदयोन्मुख, उपासना किंवा पूजा करणारा उपासक किंवा पूजक, उपकार जाणणारा कृतज्ञ, उपकार विसरणारा कृतघ्न, उत्पादनाचा चौथा भाग चौथाई, उपकाराखाली दबलेला उपत्कृत लाचार मिंदा, एकाच काळातले समकालीन, एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका मल्लीनाथी, एकाने दुसऱ्यास सांगून चालत आलेली गोष्ट दंतकथा, एखाद्याच्या मागून जाणारा अनुयायी, एकमेकांवर अवलंबून असणारे परस्परावलंबी, ऐकायला व बोलायला न येणारा मूकबधीर, ऐक्यू खोट्या